नमस्कार. तर मी आहे आत्ता स्लोवाकियामध्ये. तुम्ही बघू शकताय निसर्ग सौंदर्य या ठिकाणचं. आणि आयुर्वेद हे शास्त्र असं आहे की या शास्त्राने माझ्यासारख्या वैद्याला बऱ्यापैकी दुनिया दाखवली आहे. मी चांगल्या अर्थाने म्हणतो आहे. इथे आयुर्वेदाचे काही विद्यार्थी ज्यांना आयुर्वेद शिकायचं आहे ते असे BAMS स्टुडंट म्हणून नाही आहेत, पण ते वेगवेगळे कामं करतात ॲज अ वर्कर म्हणून. कुठे आर्किटेक्ट आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी थेरपिस्ट आहेत. परंतु त्यांना या इंडियन ट्रॅडिशनल थेरपी आयुर्वेद याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे. त्याच्या कारणास्तव भारतीय दूतावास स्लोवाकिया यांच्या वतीने 11 तारखेला काही कार्यक्रम झाला. मी 9 तारखेपासून इथे आहे. त्या कार्यक्रमात माझा सत्कार पण इथल्या इंडियन एम्बॅसी त्यांनी केला की तुम्ही आयुर्वेदात चांगलं काम करताय. तर या देशामध्ये जवळपास आता ही माझी तिसरी चक्कर आहे गेल्या 1.5 वर्षांमध्ये. मागच्या वर्षी याच देशामध्ये मी साधारणतः मे महिन्यात आलो होतो. त्यानंतर यावर्षी मे जूनमधूनच मी इथून 15 दिवस राहून परत गेलो होतो. 4 महिन्यांपूर्वीच इथे आलो होतो. तर या ठिकाणची जी लोकसंख्या आहे ती बऱ्यापैकी आहे, परंतु मेन म्हणजे हे लोक खूप इगर असतात आयुर्वेदासाठी. त्यांच्याकडे वेगवेगळ्या अकॅडमी स्थापन होत आहेत आयुर्वेद शिकण्यासाठी आणि आयुर्वेदामध्ये त्यांना बरंच करिअर करायचं आहे. तर मला सांगणं एवढंच आहे की आज आयुर्वेदाला चांगले दिवस आलेत आपण असं म्हणतो आहे, परंतु ते दिवस कसे आणायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की आयुर्वेदामध्ये आपण आपला स्वतःचा विश्वास असेल तर आपण बऱ्यापैकी चांगलं काम करू शकतो. तर माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की बघा, आज आपण लोकेशन बघू शकताय, वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट. आणि या ठिकाणी ही अकॅडमी स्थापन आहे. इथे मी लेक्चर्स घेतो आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल घेतो आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. खास शिकवण्यासाठी मी इथे आलो आहे. खूप आनंद वाटतो आहे. विच टाईप ऑफ हिल्स आर देअर? तात्रास हिल तुम्हाला समोर दिसत आहेत, तात्री हिल्स. आणि बर्फ पण दिसतो आहे बऱ्यापैकी. टेम्परेचर अगदी कमी आहे, साधारणतः 6 ते 7 डिग्री टेम्परेचर आहे. मी तुम्हाला बोलताना सुद्धा अडखळतो आहे, एवढं टेम्परेचर या ठिकाणी कमी आहे.